नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। परंतु मित्रांनो, अशी माहिती समोर आली आहे की ज्या वेळेस आपण पीक विमा भरत असताना पीक विमा केंद्र चालकाकडून काही चुका करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा चुकांमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल का असा प्रश्न येथे निर्माण होत आहे। परंतु मित्रांनो, काही ठिकाणी असे झाले की काहीतरी शेतकऱ्यांना येथे फसवणुकीचे कामसुद्धा पीक विमा भरतेवेळीच करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ही सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो, या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, नेमका काय भोंगळ कारभार आहे हा आपण या व्हिडिओमधून बघूया। तर मित्रांनो, ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। ही बातमी आपण शेवटपर्यंत पाहावी। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना ऑनलाईन चुका केल्यास सार्वजनिक सुविधा केंद्र चालक जबाबदार असेल, असे कृषी खात्याने स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांच्या नावाखाली चुकीची माहिती देत सर्रास नुकसान भरपाई लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत। अशा प्रकरणामध्ये संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करताना त्रुटी ठेवल्या किंवा चुक्या केल्यास जबाबदारपूर्ण आपले सहकार सुविधा केंद्राची राहणार आहे। अशा चुकावर आधारित प्रस्तावामार्फत विमा कंपन्या दावे द्यावे लागल्यास त्यालाही केंद्र चालक जबाबदार असतील, असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की शेतकऱ्यांचा अर्ज भरण्यासाठी केंद्र चालकाला शुल्क मिळते, त्यामुळे मुद्दाम चुका करून मूळ शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाही किंवा चुकीच्या प्रस्तावाखाली भलत्याच व्यक्तीला लाभ होणार नाही, याचे भान केंद्र चालकांना ठेवावेच लागेल। काही जिल्ह्यामध्ये विमा भरल्याच्या बनावट पावत्या आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सादर केलेली नोंदणी अर्ज तसेच त्यासोबत दिलेले अत्यावश्यक कागदपत्रे किमान 2 वर्ष जतन करून ठेवणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, पावती बनावट असल्याचा संशय आल्यानंतर अशा प्रकरणामध्ये पोलिसांना तपास करणे शक्य होते। बनावट पावत्यांच्या आधारे गैरव्यवहार करीत विमा कंपनीकडून पैसे काढले जातात। अशा नुकसान भरपाईला शासन नव्हे तर केंद्र चालक जबाबदार धरला जाणार आहे। तर पीक विमा योजनेत गाव पातळीवरील सेवा केंद्रांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत। विमा योजनेच्या संकेतस्थळावरील अत्यावश्यक माहिती भरण्याची जबाबदारी शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र चालकाचीच आहे। या केंद्रांना प्रत्येक अर्जापोटी अधिकृत शुल्क दिले जाते, त्यामुळे शेतकऱ्याकडून कोणतेही अन्य शुल्क किंवा वाहन शुल्क वसूल करता येणार नाही, अशी तंबी या केंद्र चालकांना देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की विमाधारकांच्या बनावट पावत्या बनवून विमा लंपास केल्याचे असे उदाहरणे काही जिल्ह्यात दिसून आले आहेत। तर मित्रांनो, अशी छोटीशी महत्त्वपूर्ण माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।